सम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीनं संगीत विश्वाला त्यांच्या अप्रतिम गाण्यांची अमूल्य भेट दिली आहे. या तिघांनी निर्माण केलेली जादू अनुभवायची असेल तर कन्यादान हा सिनेमा. यातली सगळीच गाणी एकापेक्षा एक सरस आहेत आणि विशेष या गोष्टीचं वाटतं की अजूनही आपल्या ओठांवर आहेत. म्हणजे आजही नव्या संसाराची स्वप्न बघणारी मुलगी लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची हेच गाणं गाते. लग्नानंतरची पहिली मंगळागौर जयदेवी मंगळागौरी या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि अजूनही मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो. पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या आयुष्यातलं त्यांनी गायलेलं पहिलं मराठी गाणं हे होतं. हे तुम्हाला माहितीये का? या गाण्यानं त्यांना ओळख मिळवून दिली. आता हे गाणं सगळ्याच दृष्टीनं किती अमूल्य आहे, किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल. या गाण्याची कहाणी घेऊन आली आहे 1960 सालचा हा सिनेमा आहे कन्यादान, ज्या सिनेमानं काळा पुढचा विचार मांडला. काय होती सिनेमाची कथा, असं काय वेगळेपण होतं की राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला मिळालाय, हे सगळं आज उलगडणार आहे कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्र काढतो तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो.
फुली घडता निळी मोहिनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उशेचे भरतो चित्र काढतो मम स्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्या विणही तुझी चारुता माझ्या विणही तुझी चारुता मावळती ते सूर्यफूलते करतो चित्र काढतो तुझा परिसव प्रीती सरिता संगम देखुना मागे फिरता तुझा परिसव प्रीती सरिता संगम देखुना मागे फिरता हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा धरतो चित्र काढतो मानसीचा चित्र काढतो तुझे निरंतर चित्र काढतो पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना पार्श्वगायक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारं हे त्यांचं पहिलं मराठी गाणं होतं. म्हणजे याआधी अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी गाणी गायली होती, हिंदीमध्येही पार्श्वगायन केलं होतं, पण मराठीमधलं हे त्यांचं पहिलं गाणं. या गाण्याचा किस्सा खुद्द हृदयनाथांनी एका कार्यक्रमात सांगितला होता. म्हणजे याआधी अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी गाणी गायली होती, हिंदीसाठी काही पार्श्वगायनही त्यांनी केलं होतं, पण मराठी सिनेमातलं पहिलं गाणं ते गाणार होते. याचं वेगळं दडपण होतं, ताण होता. याआधी अनेक कार्यक्रम करून सुद्धा तिथे स्टुडिओमध्ये माईकसमोर गाताना त्यांच्या हातांना कंप सुटला होता. अशा वेळेला एक आश्वासक हात त्यांच्या पाठी आला, जे होते जनकवी पी सावळाराम. पी सावळाराम त्यांना बाळ म्हणायचे. लहानपणापासून त्यांनी हृदयनाथांना पाहिलं होतं. हे गाणं जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांनी गायलं तेव्हा ते फक्त 19 वर्षाचे होते. पी सावळाराम त्यांना म्हणाले की बाळ, तू छान गातोस, काही काळजी करू नकोस, चांगला टेक येणार आहे तुझा. या शब्दांनी तेव्हा हृदयनाथांना खूप आधार दिला, गाण्याचं बळ दिलं आणि या गाण्याने इतिहास घडवला. रात्र सरते पहाटवारे झुळझुळते, समविरते रात्र सरते पहाटवारे झुळझुळते, प्राजक्ताचे तरुमोहरते, प्राजक्ताचे तरुमोहरते, हृदयीच्या अंगणी माझिया नयनाच्या खोंदणी, माझिया नयनाच्या खोंदणी.
अविरत येतो भूपाळीचे स्वर गुणगुणतो प्रहर पहिला अविरत येतो भूपाळीचे स्वर गुणगुणतो अरुण मनाचा हर्ष रंगतो अरुण मनाचा हर्ष रंगतो पूर्वेचा लोचनी माझिया नयनाचा कोंडणी माझिया नयनाचा कोंडणी दवबिंबातून क्षण सोन्याचा उजळत राही जीव जीवाचा दवबिंबातून क्षण सोन्याचा उजळत राही जीव जीवाचा स्वर्ग हासतो वसुंधरेचा स्वर्ग हासतो वसुंधरेचा किरणा किरणातून माझिया नयनाचा कोंडणी माझिया नयनाचा कोंडणी उमलते शुभ्राची चांदणी माझिया नयनाचा कोंडणी माझिया नयनाचा कोंडणी. स्त्रीचं भावविश्व आणि तिची हळूवार रूपं कोणी शब्दातून साकारली असतील तर पी सावळाराम यांनी. पी सावळाराम जितकं साधं सोपं लिहायचे या शब्दांना वसंत प्रभू सहज गुणगुणता येईल अशा चालीत गुंफायचे. मला असं वाटतं या गाण्यांची ठळक वैशिष्ट्य हीच आहेत की ती अत्यंत साधी सोपी आणि मनाला भिडणारी आहेत आणि ही सहजता साधणं हे अत्यंत कठीण काम असतं. हा कोट तुम्ही ऐकलात का की सिम्पल थिंग्स आर ऑलवेज द मोस्ट डिफिकल्ट आणि म्हणून या माणसांचं कौतुक करावं तितकं थोडं. स्वर
मिटता डोळे कोकिळ कुहू कुहू बोले तू माझा तुझी मी झाले कोकिळ कुहू कुहू बोले. कारवा मराठीमधून कन्यादान या सिनेमातली गाणी आपण आज ऐकतोय. पंडित महादेव शास्त्री जोशी यांची जगावेगळं सासर नावाची कथा आहे. यावरती हा सिनेमा बेतला होता. ग.रा. कामत यांचे पटकथा आणि संवाद आहेत. तर एकूण गोष्ट अशी आहे की दादासाहेब इनामदार यांचा एकुलता एक मुलगा कॅप्टन असतो. त्याचं सुमित्राशी लग्न होतं, पण लगेचच अवघ्या 8 दिवसात त्याला पुन्हा फ्रंटवर जावं लागतं. तिथे त्याचा अपघाती मृत्यू होतो. एव्हाना सुमित्रा घरामध्ये इतकी छान रुळलेली असते की ती सून नव्हे तर त्या घरची लेक झालेली असते. दादासाहेब तिला आपल्या मुलीप्रमाणे मानतात. तिला शिकवायचं ठरवतात. ती कॉलेजमध्ये जायला लागते. आता तुम्ही फक्त कल्पना करा की ही घटना आणि हा काळ जुना आहे. त्या काळी मुलींना शिकवणं, कॉलेजला पाठवणं, तेही सुनेला, तिला बंधनात न ठेवणं, हे सगळं खूप नवीन होतं. पुढे या कॉलेजातच ती सूर्यकांतच्या प्रेमात पडते. पण तिला जबाबदारीची जाणीव असते. स्वतःची कर्तव्य तिला माहिती असतात. त्यामुळे ती त्याला सांगते की माझ्या सासू सासऱ्यांना सोडून मी स्वतःच्या स्वार्थापोटी तुझ्याकडे नाही येणार. ही सगळी गोष्ट जेव्हा तिच्या सासऱ्यांना समजते तेव्हा दादासाहेब त्यांचं लग्न लावून देतात आणि कन्यादानाचं पुण्य प्राप्त करून घेतात. या सिनेमामध्ये ही जी सगळी रिलेशन्स दाखवली आहेत, सून आणि सासरा यांचं जे खरंच बापलेकीसारखं नातं निर्माण झालेलं दाखवलंय, इतक्या व्हॅल्यूज, इतकी तत्व या सिनेमात आहेत आणि काळा पुढचा विचार या सिनेमामधून मांडलेला आहे. देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी सुवासिन मी तुला पूजिते जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. मी मगाशी सांगितलं तसं कन्यादान हा काळाच्या पुढचा विचार मांडणारा सिनेमा होता. सामाजिक सिनेमा होता, फक्त कौटुंबिक नव्हता. सासरे आपल्या सुनेचा मुलीसारखा विचार करतात. आपला मुलगा युद्धात शहीद झाल्यानंतर आपल्या सुनेचं लग्न तिचं ज्याच्याशी प्रेम जुळलंय अशा तरुणाबरोबर लावून देतात आणि कन्यादानाचं पुण्य प्राप्त करून घेतात. त्या मुलीचा खुद्द बापही तिच्या विरोधात असतो. अशा वेळेला सासरे पाठीशी उभे राहतात आणि तिचं आयुष्य सुखी करण्याचा निर्णय घेतात. प्रवाह विरुद्ध जाऊन तिच्या पाठीशी उभे राहतात. पण जुन्या गोष्टीतलं चांगलं ठेवून नव्या विचारांचा प्रवाह आणि मेळ या सिनेमात जो काही साधला आहे तो कमालीचा आहे. युट्यूबवरती हा सिनेमा अवेलेबल आहे. सहज पाहता येणं शक्य आहे, त्यामुळे नक्की अनुभवा जुनं ते सोनं. या सिनेमाचं दिग्दर्शन माधव शिंदे यांचं आहे, तर उषा किरण, राजा गोसावी, सूर्यकांत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दादा साळवी, इंदिरा चिटणीस, वसंत शिंदे, माणिकराव जाधव, बालकलाकार चित्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबतोय. तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर यातलं सगळ्यात जास्त काय आवडलं हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपला शो आवडला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सारेगम मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलंत ना हे नक्की चेक करा, जेणेकरून आपल्या एपिसोडची एकही अपडेट तुम्ही मिस करणार नाही. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर इंस्टाग्रामवरती सर्च करा सारेगम_सानिका
किंवा गुगल करा सानिका मुतालिक, तुम्हाला अनेक वर्क लिंक्स पाहायला मिळतील. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.